वर्धेमध्ये आज ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा आहे। या मेळाव्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे हे देखील आलेले आहे। मनोज जरांगे यांनी 17 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यामध्ये मराठा समाजाचे मेळावे होत आहेत, दुसरीकडे ओबीसी समाजाचे मेळावे होत आहेत। नेमक्या मेळाव्यातनं काय साध्य करायचं आहे? नाही बा, ते त्यांचं काम करताय, आम्ही आमचं काम करतोय। आम्हाला संविधानानुसार जे काही आरक्षण मिळालेलं आहे ते आरक्षण अबाधित ठेवायचं आहे, त्याला कुठेही धक्का लागू द्यायचा नाही आणि गैरमार्गाने कुणाला याच्यामध्ये येऊ देता कामा नये। या सर्व गोष्टीचं संरक्षण करण्याकरिता आमच्या ओबीसी समाजाच्या लोकांमध्ये कुठंतरी एक जे दहशतीचं वातावरण झालेलं आहे, भीतीचं वातावरण झालेलं आहे, ती दहशत, ती भीती दूर करण्याकरता आणि त्यांना एक आधार देण्याकरता अशा प्रकारच्या ओबीसी एल्गार सभांचं आयोजन या महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामध्ये करण्यात येत आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्व मिळून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू, डरो मत, घबरायचं नाही, हा संदेश आम्हाला या एल्गार सभेच्या माध्यमातून द्यायचा आहे। कुठेतरी वेगवेगळ्या मेळाव्यामध्ये दोन्ही बाजूच्या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक भाषणं केली जातात, त्यामुळे कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे। बघा, सुरुवात तिकडनं होते म्हणून त्याला प्रतिउत्तर इकडनं दिलं जाते। दोघांनी शांततेच्या मार्गाने आपापलं मागणी काय ते सरकारपुढे मांडावी, कुठेही काही होणार नाही। आमच्या ओबीसीच्या जेवढ्या काही सभा झालेल्या आहे, जेवढ्या काही निदर्शने झालेले आहे, कुठेही आम्ही अशा प्रकारची भाषा वापरली नाही। परंतु त्यांच्याकडून जेव्हा तसल्या प्रकारच्या भाषेचा वापर करण्यात आला, आम्हालासुद्धा त्याला प्रतिउत्तर देणं भाग पडलं, कारण आमच्या लोकांमध्ये जे दहशतीचं वातावरण झालं होतं त्याला कुठेतरी शांत करण्याकरता, आमच्या समाजाचा जो अपमान झाला होता तो अपमान दूर करण्याकरता आमच्याकडनं सुद्धा तशी भाषणं झाली असतील। सुरुवात तिकडनं होते, त्याला प्रतिउत्तर आमच्याकडनं होते आणि त्याच्यामुळे त्यांनी पहिले थांबवावं, नंतर आम्ही थांबू। मनोज जरांगे यांची जी भाषा आहे ती शांत होण्याचं नाव घेत नाही, अजूनही ते ओबीसी नेत्यांवर एकदम शिलक्या भाषेमध्ये टीका करतात। याचा विचार या राज्यातील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि 3 दिवसापासून सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे, या सर्व पक्षाच्या आमदारांना करायचं आहे की कोण कशा प्रकारची भाषा वापरतात। त्या बाजूने किती प्रकारची भाषा वापरली गेली तर त्याच्यावर कोणी एक शब्दसुद्धा बोलत नाही आणि आमच्या विचारपीठावरून आमच्या नेत्यांनी आमच्या संविधानिक अधिकाराच्या गोष्टी केल्या तर त्याच्यावरती मात्र टीकास्त्र सोडल्या जाते, तासनतास भाषणं दिली जातात, आम्हाला चुकीचं ठरवल्या जातात। हे चुकीचं आहे आणि म्हणून सर्व राज्यकर्त्यांनी अभ्यास करून कोण चुकतं आहे आणि कोण बरोबर आहे याचा विचार करावा आणि समाजाला न्याय द्यावा। तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।